Welcome to all 11 standard students, 11 commerce students. Yesterday we will see the what is the features and what is the meaning of sole proprietorships. Today we will see the our merits of sole proprietorship, merits and demerits. So let's start. पेज नंबर 63 वर मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ सोल प्रोप्रायटरशिपचे दिलेले आहेत. फर्स्ट पॉईंट आहे इझी फॉर्मेशन्स. The formation of sole trading concern (STC) is very easy and simple. Minimum legal formalities are required for its formation. सोल ट्रेडिंग कन्सर्न ज्यावेळेला तुम्ही करताय त्यावेळेला इट इज व्हेरी इझी अँड सिम्पल प्रोसेस. मिनिमम लिगल फॉर्मॅलिटीज मध्ये तुम्ही सोल प्रोप्रायटरशिप डन करू शकता. देन सेकंड पॉईंट आहे की क्विक डिसिजन्स. सोल ट्रेडर्स टेक्स अ क्विक बिझनेस डिसिजन्स. He may or may not consult anyone. Sole trader is not answerable to anybody. Many times quick decisions in business proves to be very profitable. Sole trader can take quick actions and get more benefits. क्विक डिसिजन्स सोल ट्रेडर जे आहे ते अगदी क्विकली त्यांचे बिझनेस डिसिजन्स घेत असतात आणि he may not consult anybody else and he nobody answerable to anyone. मेनी टाईम्स क्विक डिसिजन्स ज्यावेळेला आपण आपल्या बिझनेससाठी घेतो ते बऱ्याच वेळेला प्रूफ्स होतात, डन होतात आणि प्रॉफिटेबल होतात. आणि सोल ट्रेडर कॅन टेक क्विक ॲक्शन्स अँड गेट मोर बेनिफिट्स. ज्याला क्विक ॲक्शन्सने ते त्यांचं डिसिजन घेतात त्यावेळेला ते बऱ्याच वेळेला जास्त प्रॉफिट गेन करून घेतात. देन थर्ड पॉईंट आहे मॅक्झिमम सिक्रेसी. Security. The sole trader is the owner and manager of his business, so he may not disclose his business secrets and plans with any third person. There is no need to publish books of accounts of sole trading concern. So maximum secrecy can be maintained. सोल ट्रेडर जो आहे हा स्वतःच ओनर आहे आपल्या बिझनेसचा. सो ही डोंट शेअर एनीबडी एल्स अँड एनी थर्ड पर्सन. इवन सो मिनिमम सिक्रेसी कॅन बी मेंटेन. तो अगदी मिनिमम सिक्रेट त्याचे गुपित ठेवत असतो. फोर्थ पॉईंट आहे की डायरेक्ट मोटिवेशन. सोल ट्रेडर इज द ओनर अँड मॅनेजर. Sole trader is the owner and manager. He enjoys the whole profit of business. He has direct motivation to earn more profit and he always tries to work hard for more profits. सोल ट्रेडर हा ओनर आहे, स्वतःचा बिझनेसचा आणि मॅनेजर आहे. तो एन्जॉय करतो त्याचं होल प्रॉफिट ऑफ अ बिझनेस. इवन तो ही हॅज डायरेक्ट मोटिवेशन टू अर्न मोर प्रॉफिट. आणि तो हार्डवर्कर आहे. ही ऑलवेज ट्रायज टू हार्डवर्कर अँड गेट मोर प्रॉफिट फ्रॉम हिज बिझनेस. फिफ्थ पॉईंट आहे फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. Being the only decisions maker of a business, sole trader can make quick changes as per the situations. He has expanded his business and he may changes the lines of his business anytime. He can changes his business policies if required. लवचिकता, तो त्याच्या बिझनेसला त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या सिच्युएशननुसार तो चेंज करत असतो. त्यानुसार तो त्याचे क्विक डिसिजन्स घेत असतो आणि ते त्याच्या बिझनेससाठी खूप फायदेशीर असे ठरतात. त्याने त्याचा बिझनेस जो आहे तो एक्सपंड होत असतो, ग्रेट होत असतो, मोठा होत असतो. ही मे चेंजेस इन हिज लाईन बिझनेस ऑफ एनी टाईम. ही ऑल्सो चेंजेस हिज बिझनेस पॉलिसीज इफ रिक्वायर्ड. ज्याला त्याला त्याच्या पॉलिसी चेंज करायच्या त्याला तो त्याची पॉलिसी वेळेवर तो चेंजेस घेऊन घेत असतो, टेक करत असतो. सिक्स पॉईंट आहे लोअर कॉस्ट. द सोल ट्रेडर इज अ सोल मॅनेजर ऑफ हिज बिझनेस. ही कंट्रोल्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस अँड ही ऑलवेज ट्राय टू मॅक्झिमाइज द वेस्टेज अँड विच रिझल्ट्स इन टू लोअर कॉस्ट ऑफ ऑपरेशन्स. लास्ट पॉईंट आहे इफिशियन्सी. A sole trader enjoys the whole profit of his business and he tries to maximize his profit by reducing wastage in his business, and he also avoid the wastage like wastage of money, time, material and efforts. तो त्याच्या बिझनेससाठी खूप एन्जॉयली तो त्याचं प्रॉफिट अर्न करत असतो, गेन करत असतो त्याच्या बिझनेसचं. आणि ही ऑलवेज ट्रायज टू मॅक्झिमाइज हिज प्रॉफिट. तो नेहमी त्याचे प्रॉफिट जे आहे ते मॅक्झिमाइज करायचा प्रयत्न करत असतो. आणि ही शुड अवॉइड दी वेस्टेज लाईक मनी, टाईम अँड मटेरियल अँड एफर्ट्स. नेक्स्ट आहे डिमेरिट्स. डिमेरिट्समध्ये त्यांनी काही पॉईंट्स दिले ते आहे लिमिटेड कॅपिटल,
मर्यादित भांडवल तो त्याचा यूज करत असतो. सोल ट्रेडर अ सिंगल ओनर अँड हिज कॅपॅसिटी फॉर रायझिंग कॅपिटल इज लिमिटेड. लिमिटेड कॅपिटलमध्ये तो त्याचा बिझनेस रन करत असतो. लिमिटेड मॅनेजरल स्किल. सोल ट्रेडर हा जो आहे तो स्वतःच त्याचा बिझनेस जो आहे तो मॅनेज करतो, कंट्रोल करतो आणि he may not passes qualification experiences. He may not have a expert managerial skill and any other ability. Then थर्ड पॉईंट आहे की अनलिमिटेड लायबिलिटी, लॅक ऑफ स्टॅबिलिटी अँड लॅक ऑफ स्पेशलायझेशन्स. हे काही डिमेरिट्स ते सांगितलेले आहे. देन सेकंड पॉईंट आहे की पार्टनरशिप फर्म. व्हॉट इज पार्टनरशिप फर्म? भागीदारी काय आहे? त्याचं इंट्रोडक्शन्स आपण इथे पाहणार आहोत. Partnership is an important component of a private sector organizations. Partnership firm of organizations involved because of limitations on capital raising capacity and managerial inability of a proprietary concern. The need of adding more individuals in a business arises due to the expansions existing proprietary concern at the next level. Additions or admissions of a new individual into existence business gives birth to partnership firm. व्हॉट इज पार्टनरशिप फर्म काय आहे की भागीदारी संस्था ही खाजगी क्षेत्रातील एक महत्त्वाचा असा प्रकार आहे, संघटन आहे. या व्यक्तिगत व्यापारी व्यवसायामध्ये भांडवल उभारण्याची क्षमता आणि मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य या मर्यादितमुळे भागीदारी जी संस्था म्हणजे पार्टनरशिप फर्म जी आहे ती डेव्हलप होत गेली आणि व्यक्तिगत व्यापाराचा विस्तार करण्यासाठी व्यवसायात अधिक व्यक्तींचा समावेश करण्याची गरज निर्माण झाली. या दृष्टीने नवीन व्यक्तीला प्रोत्साहन मिळत गेलं, त्यांचा प्रवेश होत गेला आणि त्यातून पार्टनरशिप फर्म ही डेव्हलप होत गेली. सेकंड आहे मिनिंग. अ बिझनेस ऑर्गनायझेशन्स ओन अँड मॅनेज बाय मोर दॅन वन पर्सन वेअर ऑल पार्टनर्स शेअर्स इन प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ द बिझनेस ॲज वेल ॲज लायबिलिटी इज नोन ॲज पार्टनरशिप बिझनेस. एकापेक्षा जास्त व्यक्तींची मालकी आणि व्यवस्थापन असलेली एक व्यवसाय संस्था जेथे सर्व भागीदार जे आहे सगळे जे पार्टनर्स आहेत ते त्यांच्या व्यवसायातील नफा तोटा तसेच जी रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्याची वाटणी करतात, तेव्हा त्यास काय म्हणतात? पार्टनरशिप फर्म. डेफिनेशन त्यांनी इथे सांगितलेली आहे की सेक्शन 4 ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 डिफाईन ॲज दॅट पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन द पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट ऑफ अ बिझनेस कॅरिड ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. सर्वांतर्फे एकाने किंवा काहींनी चालवलेल्या व्यवसायातील नफ्यांची वाटणी आपापसात करण्याचे ज्या व्यक्तींनी ठरवले आहे त्या सर्व व्यक्तींच्या परस्परातील संबंधांना पार्टनरशिप फर्म असे म्हणतात. सेकंड डेफिनेशन आहे प्रोफेसर एल.एच. हॅनी डिफाईन ॲज दॅट पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन द पर्सन competent to make contract who have agreed to carry on a lawful business in a common with a view of private gain. करार करण्यास पात्र असलेल्या व्यक्तींनी नफा मिळवण्यासाठीच्या उद्देशाने कायदेशीर व्यवसाय सामूहिकपणे करण्याचे ज्या व्यक्तींना मान्य असते अशा व्यक्तींमधील परस्पर संबंधांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? पार्टनर्स किंवा भागीदारी असं म्हणतात. त्यानंतर खाली त्यांनी काही इम्पॉर्टंट टर्म्स दिले आहे. त्यातला आहे पार्टनर. व्हॉट इज पार्टनर काय आहे? भागीदार काय आहे? पार्टनरशिप फर्म काय? भागीदारी संस्था काय आहे? फर्म नेम, त्या भागीदाराचं नाव काय असलं पाहिजे? फर्स्ट आहे पार्टनर. अ पर्सन हू हॅव एंटर्ड इन टू दी पार्टनरशिप ॲग्रीमेंट विथ वन अनदर आर इंडिव्हिज्युअली कॉल्ड पार्टनर्स. ज्या लोकांनी एकमेकांशी भागीदारीचा करार केलेला आहे त्या व्यक्तिगतरित्या त्यांना भागीदार पार्टनर्स असे म्हणतात. पार्टनरशिप फर्म म्हणजे अ पर्सन हू हॅव एंटर्ड इन टू दी पार्टनरशिप विथ वन अनदर आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ फर्म. ज्या लोकांनी एकमेकांशी भागीदारीचा करार केला आहे त्या सर्वांच्या मिळून होणाऱ्या संघटनेस भागीदारी संस्था असे म्हणतात. फर्म नेम, द नेम अंडर विच पार्टनरशिप बिझनेस इज कॅरिड ऑन इज कॉल्ड अ फर्म. ज्या नावाने भागीदारी व्यवसाय आपण चालवतो आहे त्याला भागीदारीचे नाव फर्म असे म्हणतात. आणि नेक्स्ट आहे पार्टनरशिप डेड अँड ॲग्रीमेंट. अ टर्म्स ऑफ कंडिशन्स ऑफ पार्टनरशिप बिझनेस मेन्शन इन रायटिंग इज टर्म ॲज डेड ऑर ॲग्रीमेंट. भागीदारीचा करार कशाला म्हणतात? की लेखी स्वरूपातील भागीदारी व्यवसायाच्या अटी आणि नियमांना भागीदारीचा करार असे म्हणतात. पार्टनरशिप फर्म आज आपण पाहिलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे फीचर्स पाहणार आहोत.
सो थँक यू व्हेरी मच टू ऑल स्टुडंट्स.